माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 7, उत्तम सूत्रसंचालन कसे करावे। आपल्यापैकी बऱ्याच मित्रमैत्रिणींना ना समोर जाऊन स्टेजवर जाऊन बोलायची फार इच्छा असते, पण शब्दच फुटत नाही। माईक हातात घेतल्यानंतर आत्मविश्वास ढळमळीत होतो आणि ततपप होऊन जातं। काय बोलावं काय नको काहीही सुचत नाही, पण इच्छा मात्र दांडगी असते। अशाच माझ्या छोट्या दोस्तांसाठी हा पाठ क्रमांक 7 कार्यक्रम, मग तो कोणताही असो, तिथे एका उत्तम सूत्रसंचालकाची गरज असते। एका कुशल सूत्रसंचालकाच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम रंजक, उत्साही आणि अर्थपूर्ण होण्यास मदत होते। संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याची धुरा सूत्रसंचालकाच्या खांद्यावर असते। हा सूत्रसंचालक श्रोते आणि वक्त्यांमधील दुवा म्हणून काम करीत असतो। कार्यक्रम रंजक करण्याची जबाबदारी सूत्रसंचालकावर असते। पूर्वी छंद म्हणून स्नेहसंमेलन, सण, उत्सव, जयंतीच्या वेळी होणारे सूत्रसंचालन प्रत्येकच आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा कोणताही कार्यक्रम असो त्याचा अविभाज्य भाग ठरतो। कार्यक्रमाची योग्य गुंफण करणे सूत्रसंचालकाचे काम आहे। शिवाय कार्यक्रम चालू असताना पूर्ण वेळ प्रेक्षक हजर राहावे, ते त्यांची जागा सोडून मध्येच जाऊ नये याकरिता सूत्रसंचालक महत्त्वाची भूमिका बजावत असतो। सूत्रसंचालन करताना लक्षात ठेवाव्या लागणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी: 1. सूत्रसंचालकाचे शब्द उच्चार। सूत्रसंचालक जेव्हा सूत्रसंचालन करतो तेव्हा त्यांचे शब्दोच्चार स्पष्ट असावे। ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येते तेव्हा त्या कार्यक्रमाबाबत संपूर्ण माहिती किंवा त्यासारख्या समान कार्यक्रमाची माहिती सूत्रसंचालकाला असावी। सखोल ज्ञान असल्याशिवाय आपण आपले मत स्पष्टपणे मांडू शकणार नाही। सूत्रसंचालकाचा शब्द न शब्द स्पष्ट असावा, त्याचे उच्चार प्रमाण मराठी भाषेमधील असणे आवश्यक आहे। शिवाय विषयाला न्याय दिला नाही तर कार्यक्रमाचा अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही। क्रमांक 2. आत्मविश्वासाने वागणे व बोलणे। सूत्रसंचालन करीत असताना व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीती किंवा चिंता दिसता कामा नये। विषय साध्या सोप्या शब्दात सांगता यावा। एखाद्या साखळीप्रमाणे त्याचा एकमेकांसोबत संबंध जोडता यावा। आपला चेहरा हसमुख व प्रसन्न ठेवणे, शब्दांमधून प्रसन्नता झळकणे, एखाद्या साखळीप्रमाणे एक सत्र झाल्यानंतर दुसरे, तिसरे अशी मांडणी करणे, तसेच यामध्ये कोणताच खंड पडू न देणे ही सुद्धा जबाबदारी सूत्रसंचालकाची असते। तितक्याच आत्मविश्वासाने तेथे वागणे, वावरणे आणि बोलणे सूत्रसंचालकाला जमायला पाहिजे। क्रमांक 3. वर्तमान घडामोडीचे ज्ञान। कार्यक्रम कोणताही असो, राजकीय अथवा सांस्कृतिक, त्यावर भाष्य केल्यानंतर त्याच विषयाला जोडून इतर माहिती पुरवण्याचे काम सूत्रसंचालक करीत असतो। ज्ञानाची गरज प्रत्येकाला असते, त्यामुळे सातत्यपूर्ण चौकस वाचनाची सवय असल्यास वर्तमान घडामोडी लवकर समजतात। चौकस आणि चौफेर दृष्टिकोन ठेवून सूत्रसंचालन करता यायला पाहिजे। कार्यक्रमात सकारात्मक अथवा नकारात्मक विचार व्यक्त करण्यात आले, वातावरण गंभीर न करता हलके फुलके वातावरण निर्मिती करणे आवश्यक असते। वर्तमान ज्ञानाकरिता स्वतः टिपणे काढून स्वतःला अद्ययावत ठेवावे, म्हणजे कोणतीच अडचण येत नाही। क्रमांक 4. कार्यक्रमाची रूपरेषा बनविणे। कार्यक्रम यशस्वी व्हावा असे वाटत असेल तर त्याची रूपरेषा बनविणे आवश्यक असते। जर उत्तम नियोजन केले असेल तर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडता येतो। आराखडा बनविल्यामुळे कोणता वक्ता कधी बोलणार याविषयीची पूर्ण माहिती त्या व्यक्तीला असते। मध्येच कोणी पाहुणे नाही आले किंवा अतिरिक्त कुणी आले तर त्यांचे नियोजन कसे करायचे याचा कच्चा आराखडा महत्त्वाचा असतो। क्रमांक 5. भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व। सूत्रसंचालकांना भाषेचे ज्ञान आवश्यक असते। भाषेचे माध्यम
प्रेक्षक व सूत्रसंचालक यांना एकमेकांना परस्परांसोबत घट्ट बांधून ठेवते. त्यांची संभाषणाची शैली बहारदार असावी, तसेच शब्दांची मांडणी सूत्रबद्ध रीतीने केलेली असावी. भाषा अतिशय साधी असावी. गुंतागुंतीच्या अवास्तव शब्दांचा वापर नसावा. सर्वांना जमेल समजेल अशा अलंकारिक भाषेत कार्यक्रमाचा कल लक्षात घेऊन, वयोगट लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या स्वरूपावरून भाषेचे नियोजन करावे. मधाळ भाषेचा वापर करणे, श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यानुसार निवेदन करणे आवश्यक आहे. क्रमांक 6, संवाद शैली जोडणारा दुवा. सूत्रसंचालकांची संवाद शैली परस्परांना जोडणारी असावी. भाषण व सूत्रसंचालनात मूलभूत फरक आहे. सूत्रसंचालकाला प्रत्येकदा समोर येऊन समोरच्या व्यक्तीच्या मनाला संदर्भासह दुजोरा द्यावा लागतो. संवादाची पद्धत मवाळ मधुर असावी. संवाद हा समूहाशी होणारा संवाद असल्याने तितकाच प्रभावी व परिणामकारक असावा. क्रमांक 7, कविता, म्हणी, शायरीचा उपयोग. कार्यक्रम कसा आहे, कोणता आहे यावरून आधीच कविता, म्हणी आणि शायरी आपल्या डायरीमध्ये नमूद केलेल्या असाव्या. शिवाय शब्दसाठा विपुल असावा. विषयानुसार कविता, गाणी घेऊन त्याचा उपयोग सूत्रसंचालनामध्ये करावा. शिवाय थोर व्यक्तींच्या उदाहरणांची व त्यांच्या विचारांची जोड द्यावी. क्रमांक 8, वाचनाची आवड. भाषण असो वा सूत्रसंचालन, आपण वाचनाची सवय ठेवावी. त्यामुळे स्वतः समृद्ध होता येते. भाषणानंतरची प्रतिक्रिया देण्यासोबतच वाचनासाठी वृत्तपत्र, कथा, कादंबरी, नाटके यांचा समावेश करावा. वाचन माणसाला समृद्ध बनविते. दिवसागणिक काहीतरी वाचन करावे. त्याचा फायदा वक्तृत्व, भाषण व सूत्रसंचालन या गोष्टींना होतो. क्रमांक 9, आवाजाचा चढ उतार. आवाज ही ईश्वराने दिलेली देणगी असली तरी आवाजाची काळजी घेणे ही मात्र आपली जबाबदारी आहे. आवाजात चढ उतार करणे, कधी तो हळवा, कधी तो रौद्र अशा स्वरांच्या उपयोगामुळे परिणामकारकता वाढून अधिक रंजक म्हणून त्याचा उपयोग करायला हवा. क्रमांक 10, संहिता लिहिणे. सूत्रसंचालन करताना त्या सूत्रसंचालकाकडे कार्यक्रमाची संहिता व्यवस्थित लिहिलेली असावी. मुद्देसूद टिपणासह बारीक सारीक तपशील नमूद केलेले असावे. उत्साह सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकायला पाहिजे. क्रमांक 11, संवादाची गती. संवाद बोलून मोकळे व्हायचे नसते, तर त्याचा आस्वाद घ्यायचा असतो. 2 वाक्यातील गती, त्यातील पूर्णविराम व स्वल्पविराम याचा वापर लेखनात असावा. म्हणजे वाचताना गती कमी करणे आणि विषय व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होते. क्रमांक 12, विनोद शैली. आवश्यक असेल तेथे विनोदाचा वापर केल्यास वातावरण हलके फुलके राहण्यास मदत होते. विनोदामुळे हास्य निर्मिती होते, उत्साह वाढतो. एकंदर वरील घटकांचा विचार करून सूत्रसंचालन किंवा भाषण करता येऊ शकते. मात्र त्यासाठी स्वतःचे प्रयत्न आणि सराव आवश्यक आहे.